आंबेडकर चळवळीतील समाजाच्या समस्या आजपर्यंत कोणत्या स्टेजवर आहेत? आपण सर्वजण इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीच्या संदर्भात आणि त्यांच्या प्रश्नांच्या संदर्भात आपण इथे आलात. तुमचं पत्रकारांचं मी अभिनंदन करतो. आणि आपण विचारलेला जो प्रश्न आहे की दलितांच्या कोणत्या समस्या इथे म्हणजे त्यांची सोडवणूक झालेली नाही, त्या संदर्भात मला आपण विचारणा केलेली आहे. आपल्याला नम्रपणे मी सांगू इच्छितो की 1931 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या जुन्नर तालुक्यात येऊन गेलेले आहेत आणि त्यांनी बहिष्कृत हितकारणीची सभा घेतलेली होती. त्याला सुमारे 15 ते 20 हजार लोक उपस्थित होते. त्या दिवसापासून तर आतापर्यंत आणि 1952 सालापासून तर 2026 पर्यंत जेवढ्या निवडणुका झाल्या त्या सर्व निवडणुकांमध्ये मागासवर्गीय अनुसूचित जाती जमातीचे कोणतेही प्रश्न म्हणावेत तशा पद्धतीने कोणत्याही सरकारने सोडवलेले नाहीत. आणि म्हणून जुन्नर तालुक्यामध्ये एकूण 256 दलित वस्त्या आहेत आणि 30,000 अनुसूचित जातीच्या लोकांची लोकसंख्या आहे आणि जवळजवळ अनुसूचित जमातीची लोकसंख्या 65,000 आहे. त्यांचं वोटर्स 65,000 आहेत. तरी देखील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भारताचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांनी हर घर नल हर घर जल अशी घोषणा केली. परंतु एकाही आदिवासी भागामध्ये आणि दलित वस्त्यांमध्ये 24 तास पाणी येत नाही आणि 15 दिवसाने हर घर नल हर घर जल याचं 15 दिवसांनी त्या घरांमध्ये पाणी येऊ लागलेलं आहे. काही ठिकाणी अजूनही जवळजवळ 500 वाड्या आणि 256 दलित वस्त्यांमध्ये अजूनही पिण्याच्या पाण्याची सोडवणूक झालेली नाही. साहेब, तुम्हाला असा प्रश्न विचारतो मी की आपण रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट या राष्ट्रीय पक्षामध्ये राज्याचे एक प्रमुख म्हणून समाजाची सेवा करत आहात. तर आज या ठिकाणी पुणे जिल्ह्यामध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लागलेल्या आहेत. तर आठवले साहेबांनी दूरदृष्टिकोन ठेवून कोणत्या पक्षाबरोबर युती केली आणि त्या पक्षाकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत? आपल्या भारताचे जे सामाजिक न्याय मंत्री आहेत आदरणीय आठवले साहेब, आमचे नेते, यांनी गावगाड्यामध्ये आपली अल्प अशी घरं असतात आणि त्यांचा विकास झालेला नाही आणि संपूर्ण राज्यामध्ये राष्ट्रवादी आणि त्यांच्याबरोबरचे जे सत्ता केंद्र आहेत त्यांच्याबरोबर आपल्याला जर राहायचं असेल किंवा विकास करायचा असेल तर त्यांच्याबरोबर आपल्याला हातमिळवणी करून आपल्या लोकांचा विकास करावा लागेल या हेतूने त्यांनी या पक्षांना पाठिंबा दिलेला आहे. आणि त्यामध्ये शरदचंद्र पवार पक्ष, नंतर उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष आणि अजितदादांचा पक्ष यांना त्यांनी पाठिंबा जाहीर केलेला आहे. परंतु आपल्या तालुक्यामध्ये, आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये 1630 पासून तर 2026 पर्यंत अजूनही या तालुक्याला महाराष्ट्र मंत्रिमंडळात एकही प्रतिनिधित्व मिळाले नाही आणि दलितांना अजूनही एकही जिल्हा परिषद सदस्य किंवा पंचायत समितीचा सदस्य प्रभावीपणे आंबेडकरी विचाराचा मिळालेला नाही. साहेब, आपण आंबेडकर चळवळीत काम करत असताना गेली 40 वर्ष वंचित बहुजन आदिवासी समाजासाठी मोर्चे, आंदोलन आणि अनेक प्रकारचे संघर्ष करून या समाजाला न्याय देण्याची भूमिका पार पाडत आहात. मला तुम्हाला एक शेवटचा प्रश्न असा विचारायचा आहे की आता इथून पुढच्या पिढीला, तरुण पिढीला आपण शासनकर्ती जमात व्हावी यासाठी काय संदेश देऊ इच्छिता? आपण सर्व इथे जे प्रश्न विचारलेले आहेत की शासनकर्ती जमात आपल्याला जर बनायचं असेल
तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जो मतदानाचा अधिकार दिलेला आहे, पूर्वीच्या जातीयवादी आणि धर्मवादी लोकांनी असा विरोध केला होता की आदिवासी स्त्रिया आणि दलित शेतकरी या लोकांना मतदानाचा अधिकार देऊ नये, परंतु डॉक्टर बाबासाहेबांनी निक्षून सांगितलेलं होतं की या दुबळ्या समाजाला जर मतदानाचा अधिकार मिळाला नाही तर मी घटना समितीमध्ये राहणार नाही. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला मतदानाचा अधिकार दिला आणि मतदानाचा अधिकार देऊनही आजही आपल्या लोकांचे प्रश्न सुटलेले नाहीत. आणि म्हणून लोकांनी जागरूकपणे आपला मतदानाचा अधिकार त्यांनी बजवावा आणि योग्य तो उमेदवार आपल्या दुर्बल घटकाच्या लोकांचा विकास करील अशा उमेदवाराला लोकांनी पाठिंबा द्यावा किंवा त्याच्या पाठीशी उभं राहावं असं आवाहन करत आहे.